रावणबाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमाला 2024 उत्साहात संपन्न। सिडको नवीन नांदेड भागातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह या ठिकाणी दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी रावणबाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमाला 2024 हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। रावणबाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमालेचे हे 16वे वर्ष होते। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गणपतराव वाडेकर हे होते। यावेळी डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त आर.जे. वाघमारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त माधवरावजी आंबटवाड, विलास गजबारे, ॲडव्होकेट चंद्रप्रकाश सांगवीकर, कॉम्रेड इरवंत सूर्यकार, महाराष्ट्र रत्न पी.बी. कोलंबीकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वाय.जी. वाघमारे, प्राध्यापक जी.एस. वाघमारे, प्राध्यापक आर.वाय. सावते, प्राध्यापक ब.ना. गोविंदवाड, तारू एम.डी. सूर्यवंशी, नारायण कोलंबीकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती। तसेच पंचफुलाबाई घोसले, सविताबाई गायकवाड, ज्योतिताई मोरे, मायाबाई आंबटवाड, यशोदा गालफाडे या महिला भगिनींची देखील यावेळी उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन बुचडे, संदीप गायकवाड, सूर्यकांत शिंदे, विनोद घोसले, पांडुरंग आंबटवाड, बालाजी पाटोळे यांनी यावेळी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी गवाले यांनी केले। सिडको येथील इंदिरा गांधी हायस्कूलचे सहशिक्षक सखाराम गजले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। तर या कार्यक्रमाचे संयोजक बारा वाघमारे यांनी यावेळी आभार व्यक्त केले। स्मृती दिनाच्या निमित्तानं त्याचबरोबर या भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना माझं विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या मंचकावरील आजचे वक्ते आदरणीय प्राध्यापक राजू सोनसळे सर, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिडको येथील अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे प्रमुख आदरणीय डॉक्टर वाडेकर सर, या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित असणारे ॲडव्होकेट चंद्रप्रकाश सांगवीकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त आदरणीय माधवरावजी आंबटवाड, अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय आर.जे. वाघमारे सर, विलासदादा गजबारे, प्राध्यापक ब.ना. गोविंदवाड सर, प्राध्यापक इरवंत सूर्यकार, गोपीराज आंबटवाड, या ठिकाणी सर्व उपस्थित असणारे सगळे या ठिकाणी तेवढेच तोलामोलाचे कार्यकर्ते आहेत। सर्व उपस्थित समाज बांधव मित्र, माझ्या वडिलांच्या नावानं दरवर्षी 2 ऑक्टोबरला मी माझ्या गावामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम घेत असतो। रावणबाबा स्मृती व्याख्यानमाला या नावानं पहिल्याच वर्षी 2009 मध्ये 2 ऑक्टोबरला पहिला प्रोग्राम घेतला। एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे आणि ते मतदान पैशावर विकलं जात आहे, ते विकलं जात जाऊ नये। आणि मग बाबासाहेबांनी किती मेहनतीनं तो अधिकार दिला याचं महत्व खेड्यापाड्यातल्या लोकांना कळलं पाहिजे, याच्यासाठी तो विषय निवडला आणि ॲडव्होकेट विजय गोणारकर सरांना पहिल्यांदा त्या विषयावर व्याख्यान द्यायला बोलवलं। त्याच्यानंतर मग असे अनेक विषय आले। काळाला संत विचाराची गरज आहे। त्याच्यानंतर भारत पाकिस्तानचं युद्ध होण्याची शक्यता वाढली होती। भारतातल्या काही लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली होती की आता पाकिस्तान बेचिराग झालं तर आपलं काय, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दृश्य जे होतं या देशातलं, तर त्या वर्षी युद्ध आणि बुद्ध हा विषय ठेवला। त्या विषयावर
आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये एक ज्येष्ठ विचारवंत आहेत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र बोरारकर सर, यांना निमंत्रित केलं, त्यांनी व्याख्यान दिलं. असे अनेक कार्यक्रम दरवर्षी झाले आणि यावर्षी सहज बोलता बोलता सुप्रसिद्ध निवेदक असणारे बालाजी गवाले सर म्हटले की बुवा तुमच्या गावात दरवर्षी कार्यक्रम घेता आणि तुम्ही इथं सक्रिय आहात, सिडको भागामध्ये कार्यक्रम घेतला पाहिजे. आणि वायजी वाघमारे सर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी सांगितलं की व्याख्यान घ्यायचं तर कुठल्या विषयावर घेणार. मी म्हटलं मला तर काही माहिती नाही, तुम्ही विषय सांगा. आणि त्यांनी विषय सांगितला की आंबेडकर वाद आणि मातंग समाज, आणि तोच विषय आपण प्राध्यापक राजू सोनसरे सरांना दिलेला आहे. माझा बाप काही कार्यकर्ता नव्हता, एक सर्वसामान्य मजूरदार कामगार असलेला माणूस, एक गरिबीतून जीवन जगलेलं, खून पसीने की मिलेगी तो खाएंगे, नहीं तो यारो भूखे ही सो जाएंगे, अशा पद्धतीचं जीवन माझ्या बापानं जगलेलं आहे. कष्ट केलेले आहेत. मांगीचं कुठलंही काम माझ्या बापानं केलेलं नाही. कुठं फडे टाकलेले नाही, कुठं बँड वाजवलेला नाही, कुठं डफळं नाही, कोणाच्याकडे नोकरी नाही, कोणाच्या वाड्यावर जाणं नाही. माझा बाप महाराणावर जायचा, वाळलेलं लाकडं जमा करायचा, डोक्यावर गावात आणायचा आणि विकायचा. त्याच्यानंतर ज्याला ताटवे म्हणतो आपण, काही जुन्या लोकांना माहिती असतील, कापसाच्या पराठ्याचे ताटवे करायचे. झिंजुरड्या शेतामध्ये राहतात, एक वेगळा ताटव्याचा प्रकार. खपरेल घराला ते लोक घ्यायचे, झोपड्याला घ्यायचे, ते काम करायचे. परंतु कुठल्याच गुलामीचे काम केलं नाही. स्वतःच्या कष्टावर राबायचं आणि जगायचं, अशा पद्धतीनं माझ्या बापानं जीवन जगलेलं आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नाही, सामाजिक वारसा नाही. आणि मग मी माझ्या पद्धतीनं मला शिकवलं. बाबासाहेबांनी काढलेल्या मिलिंद कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. परंतु इथं बाबासाहेबांच्या मुळे अनेकांना फायदा झालाय, अनेक लोक तूप रोटी मिळाली असं सांगतायत. चांगली गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा जगाला काय फायदा झालाय मला माहिती नाही, परंतु माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठल्याच पद्धतीचा बाबासाहेबांच्या कार्याने केलेला ज्याला फायदा म्हणून तो मिळालेला नाही. जग जसं जगतंय तसं मी जगतोय, कुठलंच बेनिफिट मला नाही. फक्त विद्यार्थी दशेमध्ये स्कॉलरशिप तेवढी मला मिळाली होती, एवढं मला मान्य आहे. स्कॉलरशिप सोडली तर इथल्या भारत सरकारचा, राज्य सरकारचा 5 किलोच्या तांदळाचा देखील मी कोणाचा शर्मिंदा नाही. खोटं असतील, कोणी पत्रकार असतील तर या भारत सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या कामाला लावाव्या, की इथल्या कुठल्याही सरकारच्या कुठल्याही तांदळामध्ये देखील 5 रुपयामध्ये देखील मरून नसलेला मी एक कार्यकर्ता आहे. आणि मला अनेकांना बाबासाहेबांनी दिलेलं आहे. फक्त माझ्यासाठी बाबासाहेबांचा एवढाच फायदा झालाय की बाबासाहेबांना या देशामध्ये आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय, आमचा विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलंय, आणि त्या स्वातंत्र्याचा मी पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी जातीनं मातंग समाजाचा आहे. बाबासाहेबांची जात वेगळी आहे, परंतु बाबासाहेबांच्या विचाराशिवाय मातंग समाजाला कुठलाही पर्याय नाही. याचं कारण आहे की मला कुठल्याही मातंग समाजाच्या अभ्यासू माणसानं सांगावं, इथं नोकरी लागलेल्या देवा धर्माला मानणाऱ्या माणसांनी मला सांगावं, मी आज बाबासाहेबांचा विचार सोडून देईन, की बाबासाहेब आंबेडकर जन्माला येण्याच्या आधी या देशामध्ये मांगा महाराजांसाठी कुठला देव होता काय, नशीब नावाची गोष्ट होती काय, बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार देण्याच्या आधी आमच्या बाप दाद्याला कोणाला नोकरी लागली काय, आणि सगळंच बाबासाहेबांनी दिलंय. आणि मग त्या बाबासाहेबांची आम्ही कमाई खात आहोत, आम्हाला तूप रोटी वाटत आहे, परंतु बाबासाहेबांच्या नसा नसातलं रक्त आम्ही पीत आहोत याची जाणीव इथल्या प्रत्येक मागासवर्गीय माणसाला असली पाहिजे.
कुठल्याही मातंग समाजाच्या माणसाने मला सांगावा की बाबासाहेबांचा लढा हा भाकरीसाठी नव्हता. आज प्रत्येक माणूस म्हणतो अहो जाऊ द्या बाबासाहेबांचं अण्णाभाऊ साठेचं फायद्याचं सांगा. अरे बाबासाहेबांनी या देशामध्ये लढा उभा केला. कुठला? काळ्या राम मंदिराचा लढा. मांगाला जाऊ देत होते का मंदिरामध्ये? नाही जाऊ देत नव्हते. आजही मार खातात मंदिरात, कोणी येऊ देत नाही. परंतु कोणी होतं का बाबासाहेबाला सांगायला की अरे बाबा त्या मंदिरामध्ये मांगाच्या माणसाला येऊ देत नाही आणि यांना मंदिर मोकळं झालं पाहिजे आणि हा लढा आंबेडकरांनी उभा करावा, अशा पद्धतीचं कोणी आव्हान केलं का बाबासाहेबाला? नाही केलं. बाबासाहेबाला सोडून एखादा स्वतंत्र मान कुठला या देशात आंदोलनाला पुढे आला का की आम्हाला एखाद्या मंदिरामध्ये मांगाला प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून? नाही. मग बाबासाहेबांनी असं म्हटलं का की आमच्या पूर्वाश्रमीच्या फक्त महाराजांनाच मंदिरात प्रवेश द्या, मांगांना नको? असं तर काही घडलं नाही. 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी काय महाराजांसाठी केला का? मांगाला तळ्यावर पाणी पिऊ देत होते का? नाही. कुठल्या आडावर मांगाला पाणी भरून देत होते का? नाही. कुठला मांग म्हटला का बाबासाहेबाला की आमच्यासाठी हा लढा उभा करा? कुठला मांग म्हटला का बाबासाहेबाला सोडून आम्ही आमचा अधिकार आहे? नाही. आमच्यासाठी भांडणारं मागणारं या देशामध्ये कोणीही नव्हतं. तरी देखील बाबासाहेबांना हा मार कुठलाच विचार केला नाही आणि न मागता आम्हाला दिलंय. आहे का कोणी या देशामध्ये? मला सांगा की बाबासाहेबाला सोडून देऊन कोणी सांगितलं का ठीक आहे बाबासाहेबांच्या हातामध्ये राज्यघटना लिहायची होती, महाराजांसाठी काहीतरी लिहिलं असेल, आगाऊचा फायदा मिळालाय असेल, परंतु असा एखादा मांग मला कोणी सांगू शकणार आहे का? अरे बाबासाहेब राज्यघटना लिहित असताना या मांगामध्ये कोणी जन्माला आला होता का आणि बाबासाहेबाला सांगत होता का की मांगासाठी ही राज्यघटनेमध्ये तरतूद करा म्हणून? किंवा बाबासाहेबाला सोडून वेगळा पर्याय मांगाच्या भल्याचा आहे अशा पद्धतीचा कोणी विचार या देशामध्ये मांगांनी मांडला का? बाबासाहेबांनी मांगाचा विचार न करता आपल्याला तेवढाच अधिकार दिलाय. अरे विठ्ठल उमप आहे, जातीनं मांग आहे. तू असं म्हटलं की बाबासाहेबांचं मी एक गाणं गायलं आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. कुठलं गाणं? पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा. बाबासाहेबांच्या जातीच्या माणसानं गाणं गायलं नाही, हे मांगांनी विचार केला पाहिजे. विठ्ठल उमप हा जातीनं मांग आहे. बौद्धांच्या घराघरात गाणं वाजतंय, एकही बौद्ध म्हणत नाही मांगानं गाणं गायलेलं आहे. आजही प्रत्येकाला हजारो वेळा लोकांनी गाणं ऐकलं असेल. त्या गाण्याला एवढं मोल आहे, एवढा गोडवा आहे, पण करेक्ट मांगाला माहिती आहे साला हा मांग आहे, पण गाणं बाबासाहेबांचं गायलंय, मांग वाड्यात त्याचं गाणं नको. आणि मला सांगता येतं आपण मांगाचं फक्त बोला. अरे एवढं गीत त्या माणसानं गायलं बाबासाहेबाचं, आज बौद्धांच्या घराघरामध्ये ते चालतं. मांगानं गायलंय, आमचा मांगा माना ना त्या माणसाला. अरे त्या पोचीराम कांबळेनं बाबासाहेबांच्या नावासाठी विद्यापीठासाठी स्वतःचं बलिदान दिलं, शरीराचे तुकडे तुकडे केले. काय म्हटलं त्याला? अरे तू फक्त जयभीम म्हणायचं सोड, तुला आम्ही मारत नाही. तो म्हटला जयभीम काही सोडणार नाही. आणि मला म्हणतात फक्त मांग म्हणा. हो पोचीराम कांबळे, अरे तुमचा बाप आहे, तो मांग आहे, त्याला मागायला शिका. कशावरून म्हणता की आम्ही मांग आहोत? हे सगळं स्वीकारलं पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून माझा किती अपमान झाला तुम्हाला माहिती नाही. आम्हाला पैसे देणाऱ्यांचा सत्कार होतो, 50,000 रुपये देणारा माणूस आम्हाला मोठा वाटतो. आणि जो बेबीच्या देठापासून एक मांग ओरडून सांगतो अरे 50,000 दिले, मांगाला घरी काय खायला तांदूळ नव्हते म्हणून दिले का? तुझ्या बायकोला तर उपाशी होती म्हणून 50,000 आणले आणि त्याच्या चरणावर समाजाच्या समोर तू माथा टेकवतोस कशासाठी? अरे तुला ते प्रिय वाटतात 50,000 देणारे, पण मला बेबीच्या देठापासून सांगतोय
पैसे देणाऱ्याचं मला देणं घेणं नाही. आणि जो माणूस स्वतःच्या घामाचे 10 रुपये खर्च करून अण्णाभाऊ साठेला दररोज तो वंदन करतोय मनोभावे, त्या माणसाचा सत्कार मी करतोय. ही गोष्ट समाजाला आम्हाला लक्षामध्ये आली पाहिजे, या दिशेनं समाज केला पाहिजे. मी गोष्ट जाणीवपूर्वक सांगेल, काय परिणाम व्हायचे ते मला त्याचं भान आहे. नुकसान माझं होणार आहे, तुमचं नाही. फक्त तुम्ही एवढा साधा विचार करा की एवढं द्वेषाचं वातावरण चालू आहे. परत एकदा सांगतो, समाजाचं काही नुकसान नाही. मला काही लोक सांगतायत, बघू एक प्राध्यापक आहे, मला म्हटलं तुला समाजातून बाहेर काढतील. सर बघू म्हटलं. अशा पद्धतीचा प्रसार प्रचार चालू आहे की सगळा सवलतीचा फायदा महाराजांनी घेतला, मागांना नाही. लोकांना कळू लागलं अडाणी मांग काहीतरी समाजासाठी आवाकडे चालू आहे. उठलं वेड्यासारखं, जा मुंबईला, उठलं वेड्यासारखं. अरे मांगा फायदा, अरे मी मांग बेबीच्या देठापासून सांगतोय की त्या आबाकडे मध्ये मांगांचा फायदा काय. मी आता समाज कार्य सोडून देतो. सांगा समाजाला, सांगायला हिंमत नाही. कारण फार भयानक आहे कार्यकर्ता कसा असला पाहिजे. का नाही सांगू शकत आम्ही फायदा. आणि अजून वेळांना बनवलं एक तरी होईल का नाही मागाचं, एक तरी. अरे अभ्यास करा, 13 ते 13 महिन्याचे पोरं आज नोकरीला लागतात या भारतीय लोकशाहीमध्ये. नाही हो साहेब, ते बुद्धाचं पोरग 2च मार्कानं पास झाले. अरे बहिरमपूर मध्ये 4 मातंग समाजाचे पोलीस मध्ये पोर आहेत. हे काही जगाला सांगायची गोष्ट नाही. तिथं बौद्धाचे लोक आहेत, तेही पोरं स्पर्धेला गेले होते. पण मातंग समाजाचे या 2 वर्षामध्ये 4 मुलं पोलीस मध्ये गेले, यशीच्या जागेवर गेले. अरे पोलीसचं ग्राउंड तर सगळ्यासाठी सारखं आहे, मागासाठी, बौद्धासाठी, चांभारासाठी. एसीचं रिझर्वेशन दोघांसाठी सारखं आहे. तुमची परीक्षा घेणारा तो अधिकारी सारखा आहे. तुम्हाला जे पुस्तकं शिकवले, ज्याच्यावर प्रश्न विचारले, तेही सारखं आहे. मग तो लागतो, तुम्ही का नाही लागत? अभ्यास नाही का? अभ्यास का करायचा नाही? आमचे काही दलाल राजकारणी लोक आहेत, अरे तिथं बौद्धाच्या उमेदवारी द्यायला तर आपल्याला देत नाही, मग आपले मांग ठेवायचे. अशा पद्धतीचा एक अपप्रचार करायचा. अरे मांग आला काय, सांबार आला काय? या महाराष्ट्रामध्ये बौद्धाच्या नंतरचे किंवा त्यांच्या पुढचे चांभाराचे क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी आहेत. सगळ्यात जास्त सुपर क्लास 1 अधिकाऱ्याचा फायदा कोणी या महाराष्ट्रात घेतला असेल तर चांभारांनी घेतलाय. चांभार म्हणत नाहीत आबाकडे करा म्हणून, निवेदन देत नाहीत आबाकडे करा म्हणून, बौद्ध म्हणत नाहीत आबाकडे करा म्हणून. अरे का? तुमचा तुम्ही अभ्यास करा, कष्ट करा. बाबासाहेबांच्या जातीचा झाला म्हणून काय झालं? काय वेळा उठला नोकरीला लावा असं आहे का? काल राजू सोनसळे मला सांगले, मला भान आहे वेळ होत आहे एवढं उदाहरण सांगून थांबतोय. राजू सोनसळे बोलताना म्हटले, अरे दीपक गायकवाडने एवढं इथं हजारो अधिकारी निर्माण केलं तुमच्या सिडको मध्ये, बौद्धाच्या माणसाने केलं. तुम्ही म्हणाल त्याच्याकडे पैसा होता हो, त्याच्याकडे बुद्धी होती हो, त्याला दिलो. मागायला कोणी रोखले काय? अरे नांदेड जिल्हा विकत घेतील एवढे पैसेवाले लोक मागामध्ये आहेत. एक सम्राट पेपर चालतो तसा तुम्ही काढू शकत नाही. ही जाणीव आपल्या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. ही सगळी काही देण बाबासाहेबांची आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना एक समाज मुळा बाबडा आहे, अडाणी आहे. आणि यांची कशी दिशाभूल करता येईल, यांना कसं फसवता येईल, आपल्याला फडणवीस कसा चांगला म्हणेल, आपल्याला एकनाथ शिंदे कसा चांगला म्हणेल, आपलं घर कसं भरता येईल, याच्यासाठी ते समाजाचा उपयोग घेऊन कार्यकर्ते काम करण्याचा प्रयत्न करायला. मी काही राजकारण सांगत नाही. नाव सांगा म्हणलं तर नाव सांगेल की कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांना फडणवीसाच्या जीवावर आणि या मांगाच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन 2-2 कोटी रुपयाचे घर बांधले. मी विचारेल, तुझा बाप कामाला नाही, कोणीच नाही, एवढे कुठून आले? मला गरज नाही. परंतु ज्या बाबासाहेबांना स्वतःचं रक्त आठवलंय, एवढं बलिदान दिलंय, बाबासाहेबांची चळवळ आज एका टप्प्यावर आलेली आहे. त्यांच्या मेहनतीला फळ आलं, अण्णाभाऊ साठेंचं फळ आलं आणि लगेच कार्यक्रम संपल्यावर नाही हो ते बुद्धाचे काही म्हणतात ते वागणारे बुद्धाच्या विचाराचा होऊन गेला. अरे नाही, बुद्धाचा विचार वेगळा आहे,
ते तुमची व्यक्तिगत बाब आहे. बुद्धाला वंदन करायचं का नाही, धम्म स्वीकारायचा का नाही, हे तुमची तुम्हाला वैयक्तिक बाब आहे. परंतु ज्या बाबासाहेबांनी एवढे उपकार केले, ज्या बाबासाहेबांनी कष्ट घेतले, बाबासाहेबांनी जातीपातीचा विचार केला नाही, एकच वाक्य सांगतो आणि थांबतो. बाबासाहेबांनी सगळे वेळे या भारतातले सांगतात 6,500 जाती आहेत तर आहेतच. मी काही वेगळं सांगत नाही, कोणी सांगितलं नाही वाक्य एवढं मी तुम्हाला सांगेन. नाही तर काय हात मागे सांगतात बाबासाहेब म्हणले होते बरोबर आहे, पण मी त्याला वाक्य जोडून सांगतो ते नाही सांगत. अरे हे समजून घेतलं पाहिजे. आम्ही बाबासाहेब काय होते, 6,500 या देशामध्ये जाती होत्या आणि बाबासाहेब बोलून गेले. आणि माझ्या पोटी एखादी मुलगी असती तर मागायला दिली असती. अनेक अभ्यासू म्हणतात हो बरोबर आहे, दिली असती. पण मी एवढंच सांगतोय, अरे विचार करा, 6,500 जाती या देशामध्ये असताना, बाबासाहेबाला माहिती असताना, मांगाच्या जातीचं नाव बाबासाहेबांनी 6,500 मध्ये का घेतलं, ही जर गोष्ट मांगाला कळली तर साला मांगासाठी तो भाग्याचा दिवस असेल. परंतु आमची बहुतेक एकदा एक वाक्य सांगतोय, मी जे बी विचाराचा कार्यकर्ता आहे. मांग जे बी म्हणत नाहीत, ज्या मांगांना जे बी म्हणायचं नाही त्यांना माझा फक्त एक प्रश्न आहे. तुमचं मी एक ऐकतो, जे बी सोडतो. तुम्ही ते पाळणार आहात का पत्ते ठरवा. कार्यकर्त्यामध्ये विचार करा. आपण एक दिवस बसून निर्णय घेऊ. मी एखाद्या कार्यकर्त्याला जे बी म्हटलं तर लगेच म्हणतात नाही हो हे जे बी म्हणाले आणि नाव कुठे ठेवतात. अरे मी जेबीन सोडायला तयार आहे, पण तुम्ही सोडणार आहात का ही गोष्ट लक्षात घ्या. हे येणे म्हणतात आम्ही तर जेबी मत मानत नाही, सोडायचा काय विषय. अरे तुमच्यासाठी म्हणतोय, तुम्हाला जर जेबीची एवढी ऍलर्जी असेल तर तुमच्या भल्यासाठी मी कुठलाही त्याग करायला तयार आहे. मी जेबीन सोडायला तयार आहे, पण एका अटीवर. कुठल्या? कारण एक मांग जेबी म्हणत असेल तर दुसऱ्या मांगाला तिरस्कार वाटतो, आणि ज्या मांगाला तिरस्कार वाटतो तो बेटा बुद्धाचा माणूस दिसल्याबरोबर पळत जाते. जेबीन साहेब म्हणते यार कशाला झक मारतो, तुला मांगाला जेबीन घातलेला चालत नाही, मग बुद्धा त्याला पळत जाऊन कशाला जेबीन घालतो. बंद कर ना, मी जेबीन सोडून देतो. नाही हो साहेब, बुद्धाच्याला म्हणावं लागते. अरे मग मांगाला म्हणा, बदल आपलाय, राज्य आपलाय, बाबासाहेब आपलाय, अण्णाभाऊ आपलाय, विचारामध्ये कुठलाही भेद नाही. या ठिकाणी उभा नाही, कारण अण्णाभाऊसाठी पीपल्स फोर्सच्या संदर्भात मी फक्त माझं मत मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी. दोस्तों, कुछ शायरों ने माँ पे लिखा, कुछ शायरों ने बाप पे लिखा, लेकिन जब भी मैं माँ बाप पे कुछ लिखना चाहता हूँ तो मेरी कलम बोलती है तो क्या माँ और बाप पे लिखेगा, खुद माँ और बाप ने तुझे लिखा है. म्हणून आईवडिलाशिवाय दुसरं दैवत कुठलंही नसतं. आज या ठिकाणी बाळा वाघमारे साहेबांचे वडील कालवश रावण बाबा वाघमारे स्मृती व्याख्यानमाला या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेले आहोत. विषय खूप महत्वाचा आहे, आंबेडकरवाद आणि मातंग समाज. बाळा वाघमारे साहेब गेल्या महिन्यापूर्वीच म्हणले की उस्माननगरला ते कंटिन्यूपणे कार्यक्रम घेत असतात, परंतु यावर्षी चर्चा झाली. मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही तो कार्यक्रम आपल्या शिल्पा परिसरामध्ये ठेवा. अगोदर त्यांचा विषय वेगळा होता, राजकारण आणि मातंग समाज, परंतु त्यांच्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे, ही संघटना राजकारणापासून 4 हात लांब आहे. मला जर वाटलं मी संघटनेचा सदस्य आहे, वैयक्तिक एखाद्या पक्षाचा मला स्टंट जागृत करायचा आहे, तर संघटनेचा आणि त्या पक्षाचा त्या कार्यकर्त्याचा काही संबंध नाही. म्हणून त्यांनी तो विषय बदलला आणि विषय ठेवला आंबेडकरवाद आणि मातंग समाज. खरं तर महामानवाच्या महाकार्यास महासाहित्यिक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या महालेखनीतून निघालेलं महावाक्य, जग बदल घालून घा सांगून गेले मला भीमराव, हाच खरा आंबेडकरवाद आहे. अण्णाभाऊंनी एका वाक्यात आपल्याला सांगलेला हा आंबेडकरवाद आहे. और नारे लगाकर कभी क्रांति नहीं होती, दंगा फसाद करके कभी शांति नहीं होती. जिन्हें जय भीम जय अन्ना भाऊ मंजूर है, उनके दिल
और दिमाग में कभी भ्रांती नहीं होती. खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद आहे. त्या विषयाकडे मी जाणार नाही, त्यासाठी प्राध्यापक राजू सुलसर या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, गेल्या 5 ते 7 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या सामाजिक संघटनेची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी ब्रीदवाक्य कुठलं असावं, वाघमारे साहेबांची माझी चर्चा झाली तर त्यावेळेस मी सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. हे सामाजिक संघटनेचं आपलं ब्रीदवाक्य असावं आणि खऱ्या अर्थानं तेच पुढे जाऊन आंबेडकरवाद आहे जे अण्णाभाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते ब्रीदवाक्य असलेली ही सामाजिक संघटना 5 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झाली. शिरको परिसरात पहिली परिषद घेतलं, संमेलन घेतलं. त्या परिषदेसाठी आपले विचार पुष्प गुंफले प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड कोल्हापूर यांनी या ठिकाणी गोविंद गार्डन या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. त्या ठिकाणी 4 मागण्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टरेट द्यावं, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं. अशा अनेक मागण्यासह अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स पुढे आली आणि बघता बघता एक दिवस अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जुटले. या ठिकाणी अधिकारी वर्गापासून सर्वसामान्य माणसापर्यंतचा घाम करताना घामानं भिजणारा आणि चंदनासारखा झिजणारा कामगार जो अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात जिंदाबाद केला होता, तो सुद्धा कामगार आणि अधिकारी वर्ग असे दोन्ही वर्ग अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स मध्ये काम करतात. फोर्स म्हटलं की नक्की दबाव, आणि मला वाटते 5 वर्षापूर्वी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सने टाकलेला हा दबाव अख्ख्या महाराष्ट्रभर गेला आणि त्यातील अनेक अटींची पूर्तता काही काळामध्ये होईल आणि अण्णाभाऊंना भारतरत्न हा सुद्धा किताब प्रदान होईल. कारण अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सची जी माणसं आहेत ती माणसं कष्ट करत पुढे नेणारी सामाजिक संघटना आहे. हे कुठल्या राजकीय संघटनेची ही माणसं नाहीत. कारण एका शायरनं असं म्हटलंय, हर इंसान यहाँ पर जकड़ बैठा है वक्त की जंजीरों में. हर इंसान यहाँ पर जकड़ बैठा है वक्त की जंजीरों में. इंसान बस हसता है खुद की तस्वीरों में. फक्त फोटोमध्येच माणसं हसताना दिसतात, परंतु माणसाच्या चेहऱ्यावरचा हसू, चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातला हसू ज्यांना दिसतं ती म्हणजे अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स आहे. बाळा वाघमारे यांनी अगदी विचारपूर्वक आंबेडकरवाद आणि मातंग समाज त्याचं कौतुक करतो. कौतुक याच्यासाठी करतो, सध्या सुप्त अवस्थेमध्ये समाजामध्ये मानसिकता आहे, आपण आंबेडकरवादी आहोत की नाही, आंबेडकरवादी होणार आहोत की नाही, आंबेडकरवाद म्हणजे काय, आंबेडकरवादामधून आपला उद्धार आहे की नाही, याचं समालोचन, याचं अवलोकन करण्याची नुसतं मातंग समाजाला गरज नाही. या देशातल्या सर्व 18 पगड 6,500 जातींना आंबेडकरवाद स्वीकारण्याची गरज आहे. त्यांनी मातंग समाजापासून त्याची सुरुवात केलेली आहे. आंबेडकरवाद त्याच्याशिवाय कोणत्याही जातीचा उद्धार होणे शक्य नाही. मी थोडंसं बाळा वाघमारे यांचा कौतुक याच्यासाठी करतो, त्यांच्या विचारातून जे जे क्रांतिकारक जे विषय निघाले त्याच्यापैकी अण्णाभाऊ साठे यांना दररोज अभिवादन करणे, जरी कोणाला हे मामूली जरी वाटत असलं तरी त्याचा स्वाभिमान जागृत होतो त्या प्रत्येक व्यक्तीचा. त्या दिवशी तो डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुष्पहार घालून अभिवादन करून तो घरी येतो. एक माझ्यासमोर उदाहरण आहे. विकाराबाद नावाचा मयूर नावाचा व्यक्ती, वाघमारे साहेब, त्याचं नाव मयूर आहे, तो जातीनं भंगी आहे. विकाराबाद काय लांब नाही, या जिल्ह्याच्या पलीकडे आहे. तो गेल्या 360 दिवस प्रत्येक दिवशी आंबेडकर साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जातो, एक पुष्पहार घालतो, अभिवादन करतो आणि एक फोटो. एक भंग्याचा व्यक्ती तर एक स्वाभिमान माणसामध्ये जागृत होतो. सध्या बर्निंग विषय आहे. मलाही काही लोक
खाजून विचारतात, साहेब वर्गीकरण काय भानगड आहे, वर्गीकरणाचा काय फायदा आहे? मग एक वेगळा जातीला पछाडला माणूस म्हणतो त्यांनी पुढे संघर्ष केलाय काय, दुसरा म्हणतो संघर्ष जरी नाही केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना त्यांचे फायदे किंवा आंबेडकरवादाचे फायदे संपूर्ण देशातल्या गोरगरीब बहुजन समाजाला झालेले आहेत. पण उगाच महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाच्या विषयावर मोठ्या प्रमाणामध्ये बँड वाजवला जातो. तो काही इथल्या महाराष्ट्राच्या कोणा संघटनेने मोठ्या प्रमाणात मागणी केली म्हणून त्यांनी स्वीकारत आहेत. सेंट्रलचे लोक केंद्र शासन तसलं काम त्या पंजाबमध्ये वर्गीकरणाचा मुद्दा उफाळून आला म्हणून ते वर्गीकरणाचा इश्यू संपूर्ण देशामध्ये गाजतो आहे. आणि स्वार्थी ज्यांना आंबेडकरवादी मतच देत नाही, मनुवादी लोकांपासून जे हलगर्जीपणा दूर राहतात ती मंडळी या वर्गीकरणाचा काहीतरी मुद्दा इश्यू करून महाराष्ट्रामध्ये जाहीर मतं घेण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे, स्टंट आहे, हे कुठेतरी सर्व समाजाने समजून घ्यावं. जेव्हा लोक राजकारण करायला लागतात किंवा ज्या मताचं राजकारण करतात त्यावेळेस अण्णाभाऊ साठेवाद की आंबेडकरवाद याला उकळी देतात. पण 10वी पर्यंत विद्यार्थी भाषण करताना मातंग समाजाचा असो, चांभाराचा असो, बोलतात आंबेडकर आणि आंबेडकरवाद छाती ठोकपणे सांगत असतो, त्याला रुजत असते, त्याला बंधुभाव कसा निर्माण होईल, बहुजन समाज एकत्र कसा निर्माण होईल, प्रत्येकामध्ये बंधुत्व कसं निर्माण होईल, असं प्रत्येक व्यक्तीनं आपल्या वाणीतून बोललं पाहिजे. आणि सर्व समाज एकत्र येऊन राजकीय सत्ता मिळवण्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. सर्वप्रथम मी महाराज वाघमारे साहेब यांचं स्वागत करेन. त्यांनी रावण बाबा वाघमारे कृती व्याख्यान मला 2024 अनुषंगाने मला एक शिवधनुष्य पेलण्याचा विषय दिलाय. मला वाटत नाही की महाराष्ट्रात कोणी आंबेडकरवाद आणि मातंग समाज या विषयावर बोलण्याची हिंमत करत. विषय असा आहे की अगोदर त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. त्याचबरोबर माझ्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये एक नवीन घडामोडी घडते. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला दररोज पुष्पहार अर्पण करणे, अभिवादन करणे, हा जो काही कार्यक्रम त्यांनी सुरू केलाय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण जर दररोज मंदिरामध्ये जर फुलं बेलं पडत असतील देवाच्या पुढं, कोणी आस्तिक असते, कोणी नास्तिक असते, माझ्यासारखं कोणी मध्यममार्गी असते, देवापुढे फुलं पडत असतील आणि दर रविवारी जर बुद्ध विहारात बंधन होत असेल, त्याचबरोबर रोज या देशामध्ये 5 टाइम नमाज पडल्या जात असेल, डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला जर रोज पुष्पमाला पडत असेल तर माझ्यासाठी ती आनंदाची विषय असा आहे मित्रो की सगळ्यात अगोदर तुम्हाला माझा परिचय देतो. मी प्राध्यापक डॉक्टर राजू सुरसळ. महात्मा ज्योतिराव फुले हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहे. हा माझा PhDचा विषय आहे मराठी. 6 विषयामध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. हिस्ट्रीचा विद्यापीठाचा मी गोल्ड मेडलिस्ट आहे. माझं पहिले MA मराठीमधून आहे आणि मी शिक्षणशास्त्र महाविद्यालय म्हणजे B.Ed M.Ed कॉलेजला 10 वर्ष प्राचार्य म्हणून काम सुद्धा केलेलं आहे. आता मी प्राध्यापक म्हणून काम करत नाही. माझे काही व्यवसाय आहे, त्या व्यवसायानुसार माझी उपजीविका जी आहे ती माझी पूर्ण करत असतो. चहा पिणं आणि पान खाणं त्याच्या पलीकडे मला काही व्यसन नाही. आपण सगळेजण या ठिकाणी इतक्या संख्येने आहात ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या विषयाच्या अनुषंगाने मांडत असताना थोडं स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्याला जावं लागेल. या देशामध्ये फार मागं न जाता
एक 900 वर्ष या इंग्रज येण्याच्या अगोदर मुसलमानांनी या देशावर राज्य केलं. अतिशय शास्त्रशुद्ध भाषेत जर बोलायचं ठरवलं तर यवनांनी या देशावर 900 वर्ष राज्य केलं. त्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज त्या यवनांच्या 900 वर्षाच्या राज्यकारभाराच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा जे आहे ते आपलं स्वराज्य निर्माण केलेलं होतं. ते अखंड भारतात नव्हतं, तो काय आपला विषय नाही. तर ते शिवाजी महाराजांचा कार्यकाळ का विसरला असं होत. तर ह्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये तुमची आणि आमची ओळख एक अस्पृश्य म्हणून होती, जी साधारणपणे 2500 पेक्षा अधिक कालखंडापासून आपण सगळेजण अस्पृश्य होतो. बरोबर ना? तर मी महार होतो ना तुम्ही महार होता. महार मांग होण्याच्या अगोदर आपण अस्पृश्य होतो आणि महार मांग झाल्यानंतरही आपण अस्पृश्यच होतो आणि आजही आपण अस्पृश्यच आहोत. आपल्याला जे काय आरक्षण मिळते, मी त्याला आरक्षण न मानता मी त्याला प्रतिनिधित्व मानतो. जे नोकरीत आहे, शिक्षणात आहे, तर हे प्रतिनिधित्व आपण अस्पृश्य आहोत म्हणून आपल्याला मिळतं. आपण महाराज मागत म्हणून आपल्याला मिळत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला जे आरक्षणाची म्हणजे प्रतिनिधित्वाची जी मागणी केली होती ती अस्पृश्य म्हणून केली होती, नाही तर महारमान सांबारभंगी म्हणून केली होती. तर मित्र, स्वातंत्र्य इंग्रजांनी या देशामध्ये शिक्षण पद्धती आणली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि लॉर्ड मेकालेनं जे शिक्षण पद्धतीमध्ये झिरपण्याचा सिद्धांत मांडला. 1920 ला एक मोठी घटना घडली या देशामध्ये. लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि मोहनदास करमचंद गांधी नावाच्या व्यक्तीचा 1920 च्या नंतर जे आहे ते गांधीच्या निधनानंतर बाळासाहेब गोखले म्हणून होते, ज्यांना महात्मा गांधी जे आहे ते गुरु मानले. 1920 पासून गांधीजी जे आहे ते या देशामध्ये खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये जे आहे ते उतर. आता अस्पृश्यांचे प्रश्न हे कोणताही राजा आला, कोणताही सरदार आला आणि कोणाची सरकार आली तर अस्पृश्यांचे प्रश्न आहे तसेच होते. साधारणपणे या देशामध्ये जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये 1928 ला एक पहिलं कमिशन भारतात आलं आणि त्या कमिशनचं असं म्हणणं होतं की या देशातले अस्पृश्य असतील, या देशातले आदिवासी असतील, त्याचबरोबर या देशातला ओबीसी वर्ग असेल, या देशातील संस्थानिक असतील, या देशातले मुस्लिम असतील, या देशातले शीख असतील, अन्य धर्मीय असतील, जमीनदार असतील, सरंजामदार असतील, तर यांना या स्वातंत्र्यामध्ये जे आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत तर या स्वातंत्र्यामध्ये त्यांना काय मिळणार आहे किंवा त्यांचं स्वातंत्र्य काय, त्यांना स्वातंत्र्य म्हणून काय मिळणार आहे. 1928 ला जे आहे ते इंग्रजांनी पहिली कमिटी नेमली. कोणत्या देशाला संविधान दिले, संविधानाने सगळे हक्क दिलेले आहेत. 1950 पासून जे आहे ते भारतीय संविधानाची अंमलबजावणी केली. तर त्याचा पुढचा टप्पा घेतलेला बाबासाहेबांनी की 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तुम्ही स्वीकारा असं मी म्हणत नाही, म्हणणारही नाही. कारण कोण कोणता धर्म स्वीकारा, कोण कोणता धर्म स्वीकारू नये हा त्याचा वैयक्तिक भाग, बरोबर. त्याच्यामुळे ते माझं काम आहे. ते तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवणार. पण मला हे याच्यामुळे सांगायचं की 14 ऑक्टोबर 1956 ला 10,000 मातंग लोकांनी सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला होता. हे त्रिकालबाधित सत्य आहे, ते लिखित स्वरूपात सत्य. आता विषय असा आहे की आंबेडकरवाद आणि मातंग समाज ही मांडणी करत असताना बरेच लोकांना वाटते की मी आंबेडकरवादी नाही. अस्पृश्य एकटा मातंग समाजच नाही, तर म्हणजे ते तिथं विषय असा असायला पाहिजे आंबेडकरवाद आणि अस्पृश्य समाज, बरोबर. 1108 जातींसाठी हा विषय असायला पाहिजे. असो, मी माझा परिप्रेक्ष्य हा अस्पृश्य म्हणूनच आहे, मातंग समाज म्हणून नाही. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्टाने एक सुमोटो म्हणजे स्वतःच
कोणी दाखल न करता स्वतः सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे की सुप्रीम कोर्टाने जे आहे ते SC ST रिझर्वेशन जे आहे ते 7 सदस्यीय बेंचनं स्टेटमेंट दिलं. आता बेंचनं स्वतःचा कसा हसू करून घेतले ते मी तुम्हाला सांगतो. 7 सदस्यीय बेंच आहे, त्यांचं म्हणणं आहे, ठोकळ सांगतो, जास्त डीपली नाही तर अस्पृश्यांसाठी जेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात तर मातंग समाजामध्ये खास करून धर्माच्या अनुषंगाने वेगवेगळे विचार आहेत. कोणते कोणते विचार आहेत? अनेक लोकांना वाटते की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आणि वैदिक परंपरा ज्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत, असा एक वर्ग आहे, सगळेच नाही. आता एक फॅक्ट आहे, मी नाकारलं काय आणि तुम्ही नाकारलं काय, तर ते काय सत्य सूर्य झाकल्या थोडी जाऊ शकते, असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग आहे की ज्याला वाटतं की आपण आंबेडकरवादी असलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन असा एक वर्ग आहे की ज्याला वाटतं त्याच्यातलाच आंबेडकरवादामधलंच आणखी पुढारीला वर्ग की आपण बौद्ध झालं पाहिजे. काही लोक बौद्ध सुद्धा झाले, मंचावर काही लोक बसलेले होते ते बौद्ध आहे. आता बौद्ध होणं म्हणजे कोणत्यातरी एखाद्या भंतीला आणणं आणि दीक्षा घेणं म्हणजे बौद्ध होणं हे मी मानत नाही. हा कम्प्लीट ब्राह्मणी कार्यक्रम. जो बौद्ध धम्म म्हणजे काय? बुद्ध धम्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती म्हणजे बौद्ध धम्म. तुम्हाला कसं जीवन जगायचं याचा मार्ग बुद्धाने दाखवलाय. स्वीकारायचं स्वीकार, नाही स्वीकारायचं नाही स्वीकार. हे 2 प्रवाह आहेत मातंग समाजात धर्माच्या अनुषंगाने सांगतो. तिसरा प्रवाह आहे की काही लोकांचं म्हणणं असं आहे की आपण ख्रिश्चन असलं पाहिजे. हा एक प्रवाह आहे, कमी जास्त असेल. चौथा एक प्रवाह आहे की ज्याचं म्हणणं आहे की आम्ही जैन आहोत, आम्ही जैन परंपरा मानली पाहिजे. बरोबर, असा एक प्रवाह आहे. असे प्रामुख्याने 4 प्रवाह तरी आहेत. बरोबर. मी काय ख्रिस्ती धर्म प्रसारक नाही, तर मी काय धर्म प्रसारासाठी या ठिकाणी आलो नाही. फक्त आंबेडकरवाद म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी काय केले, सध्या घडामोडी काय आहे एवढंच सांगणं माझं काम. बरोबर. बाकी कोणाचा धर्म काय आहे, कोण कोणता धर्म मानतो हा त्याचा विषय. मी काय ते कोणाला सांगणार नाही, ते काय माझं काम बी नाही. या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करू शकतो ना की कोणाला आंबेडकरवादी व्हा हे माझं म्हणणं नाही. हाही मुद्दा क्लिअर करतो. तर कोण कोणता विचारधारा मानावा, कोणी चारवाकाला मानावा, कोणी बुद्धाला मानावा, कोणी बाबासाहेबाला मानावा, कोणी फुलेला मानावा, कोणी अन्य कोणत्या परंपरा मानावा, हे स्वातंत्र्याच्या आपल्याच्या परंपरा सांगावं. हे ज्याचा त्याचा विषय. तर काय धर्माच्या अनुषंगाने असे काही प्रवाह आहे, विचारधारेच्या अनुषंगाने प्रवाह आहे. विषय असा आहे की अण्णाभाऊ साठे हे जे प्रतिक्रियश लेखक आहेत, ज्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, साहित्य रत्न आहेत, साहित्य सम्राट आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठी भाषेला सुहागन करणारे अण्णाभाऊ साठे आहेत. समृद्धला मी सुहागन शब्द वापरतो. सुहागन करणारे जे आहे ते अण्णाभाऊ साठे आहेत. त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवस शाळेत गेले. बरोबर. पहिल्या दिवशी शाळेत गेले. शाळेत तेव्हा शिक्षक कोण होते ही मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती. त्यांना जाणवलं की अरे आता फार प्रतिभा, अस्पृश्य जातीतला फार प्रतिभावान माणूस दिसत. मग त्यांनी मारझोड करणं, कुचंबना करणं, अपमानित करणं. मग दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू मधून ते शाळेतच गेले. म्हणून अण्णाभाऊ साठे जे आहे ते 1.5 दिवस शाळेत गेले. कोणाला याच्यावर माझ्यासोबत डिबेट करायचं असेल, पुरावे मागायचे असेल तर ते मागू शकतात आणि मी देईल. माझा नंबर मी या ठिकाणी माझं भाषण संपताना सांगून येईल. तर मग अण्णाभाऊ जेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात आले, कामगार चळवळीच्या संपर्कात आले, वाटेगावपासून पायाने सलग मुंबईला गेले. आणि मग अण्णाभाऊचा जो प्रवास आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी काय त्याच्यामध्ये जास्त काय सांगणार नाही, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. स्वतंत्र मुंबईसह महाराष्ट्राची जी चळवळ झाली, या चळवळीमध्ये अण्णाभाऊंचा मोठा रोल आहे. अण्णाभाऊंचं काम आहे, ठीक आहे. ज्यांच्या पार्श्वभागाखाली लेखण्या दाबलेल्या आहेत त्यांनी ते लिहिलं नाही, पण बऱ्याच लोकांनी नव्याने लिहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी आहेत की अण्णाभाऊ हा हे या स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमधल्या मुकुटामधले एक मणी आहे. याच्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. जंगलातला वाघ आला, तो जंगलातला राजा आहे, कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे अण्णाभाऊ नाही कोणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता. मग नंतर अण्णाभाऊचं आणि कामगार चळवळीचं किंवा कम्युनिस्ट पक्षाचं जमलं नाही. कारण
मुळामध्ये कसं आहे की तुम्ही जेव्हा अस्पृश्य असता तो फक्त तुम्ही हिंदूंसाठी अस्पृश्य नसता, तुम्ही मुसलमानांसाठी अस्पृश्य असता, तुम्ही ख्रिश्चनांसाठी अस्पृश्य असता, तुम्ही जैनांसाठी अस्पृश्य असता. बरोबर आहे. तुम्ही फक्त अस्पृश्य हे एका म्हणजे हिंदू धर्मातला अस्पृश्य किंवा वैदिक परंपरेमधला अस्पृश्य हा फक्त वैदिकांनीच अस्पृश्य मानलं पाहिजे ना त्याला, पण सगळ्याच अस्पृश्य मानतात त्याला. बाबासाहेबांना बडोद्याला त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणजे जैन माणूस सुद्धा बाबासाहेबांना म्हणतो की तू अस्पृश्य आहेस, माझ्या घरात नाही राहू शकत. पारशी माणसाला वाटतं की तू माझ्या घरात नाही राहू शकत. म्हणजे तुम्ही अस्पृश्य आहात म्हणजे फक्त वैदिक परंपरेतले अस्पृश्य नाही, तर तुम्ही सगळ्या धर्मासाठी अस्पृश्य आहात. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा इतिहास आहे, जो इतिहास भूलते आहे वो इतिहास बना नाही सकता. त्याच्यामुळं इतिहास कधीच विसरायचा नाही. हिसाब बरोबर करता आला पाहिजे. ज्याला हिसाब बरोबर करता आला तो काय करतो. विषय असा आहे, अण्णा भाऊंनी बुद्धाची शपथ दिली. आपल्यापैकी अनेक लोकांनी वाचला असेल. अण्णा भाऊंनी फकीरा लिहिली. आता विषय असा आहे की अण्णा भाऊ आंबेडकरवादी होते का, हा विषय आहे. विषय असा आहे की अण्णा भाऊ आंबेडकरवादी होते असं आपण ठामपणे जरी सांगू शकत नसलो की होते, तर आपण ठामपणे हे बी सांगू शकत नाही की नव्हते. कारण फकीरा ही कादंबरी जी जिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, जिच्यावर चित्रपट निघाला, ती समर्पित किंवा अर्पित अण्णा भाऊ कुणाला करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतात. बरोबर. याचा अर्थ असा नाही की बाबासाहेब त्यांचे गुरु होते असं त्याचा अर्थ अजिबात काढू नका, मी काढू नका, पण आदर होत आहे हे तर मान्य करा ना, याच्यात तर काही अडचण नाही ना. आता नवीन आवृत्तीमध्ये ते वाक्यच भेटत नाही कुठंच. मी नवीन आवृत्त्या मागितल्या, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना अर्पित केली फकीरा, तर ते 5 गायब आहे. असो, तो काय आपला विषय नाही. म्हणजे एकीकडे बुद्धाची शपथ मांडणारे अण्णा भाऊ, त्याचबरोबर जे आहे ते फकीरा अर्पण करणारे अण्णा भाऊ. याचा अर्थ असा की अण्णा भाऊंचा आणि बाबासाहेबांचा मार्ग हा एकच आहे. कारण अण्णा भाऊ जर वैदिक असले असते तर अण्णा भाऊंनी ब्रह्मा विष्णू महेश अर्पण केले असते, तर गौरी गणपतीला अर्पण केले असते. बाबासाहेबांनी ज्यांना गुरुस्थानी मानलं ते 3 जण हयात नव्हते. ना बुद्ध हयात होते, ना कबीर हयात होते, ना फुले हयात होते. बाबासाहेबांनी फुलेंना गुरु मानलं, पण फुलेचे सगळ्याच कॉन्सेप्ट काही स्वीकारला नाही. फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म स्वीकारला नाही, ना फुलेंची बळीराजाची संकल्पना स्वीकारली नाही. बरोबर. आणखी बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या. माझी फुलेंवर PhD म्हणून सांगवली. आता बुद्ध आहे, बुद्ध स्वीकारताना बाबासाहेबांनी बुट्टी मारली 22 प्रतिज्ञांची, म्हणजे बुद्ध आहे तसं स्वीकारलं नाही ना. बाबासाहेबांनी जो शब्द प्रयोग केला तो नवयान बौद्ध धर्म असा बाबासाहेबांनी शब्द प्रयोग केला. म्हणजे गुरुही मानत असताना सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत असं नसते. त्याच्यामुळे एखादा बंदी देईल, दीक्षा देईल म्हणजे बुद्ध झाले असं नसते. बौद्ध होणं ही जीवन जगण्याची पद्धती आहे, इतकंच असलं पाहिजे. आता मी कधीच फार कमी वेळेस बौद्ध भिक्खूंकडे जातो. कारण कसं आहे ते त्याचं काम आहे बिचाऱ्यांचं. त्यांना वर्षावर्षी संकल्पना माहीत नसते. त्यांना बुद्ध जे आहे ते बाबासाहेबांनी लिहिला बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच तेवढं माहीत असते, बाकी काही ते वाचण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्यामुळे फार भिक्खूंसोबत माझंही काय जमत. बिचारे आपले त्यांचे मस्तपैकी एखादं घर करून राहतात, मड्यावर वंदना घेतात. लग्न केलेलं नसतं तरी लग्नाला जाऊन बौद्ध वंदना घेतात. मी अनेक भिक्खूंना विचारलं की बाबू तुमचं स्वतःच लग्न झालं नाही, तुम्ही तिथं ते बुद्ध वंदना घ्यायला नवर आणि त्यांना सांगायला की कसं जगायचं 22 वर्ष. कमाल आहे की कमाल आहे की नाही. आता हा प्रश्न कोणी विचारत नाही तर किती कमाल आहे. मेलेल्या मड्यावरून तुम्ही बुद्ध वंदना आहे का, मेलं माणूस त्याला काय करणार विचारायला, जाऊन टाका त्याला. हे सगळीकडेच आहे, हे प्रॉब्लेम सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की आपण कोणत्या विचारधारेने पुढे जाणार आहोत. आपण मातंग समाज म्हणून आपण कोणत्या परिपेक्षात पुढे जाणार आहोत हे तुम्हाला ठरवायचं. एखाद्या वक्त्यानं, एखाद्या दार्शनिकनं, एखाद्या विचारवंतांनी सांगितल्यामुळे हे काय होत. आपल्या जीवन जगण्याची पद्धती काय असली पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं. अण्णाभाऊ दिशादर्शक आहेत, लघुजी बाबा दिशादर्शक आहेत.
बरोबर. त्याचबरोबर जे आहे ते मुक्ता साळवेंचा जो लेख आहे तो लेखाचं पालन झालं पाहिजे. सांगितलं की आमचा धर्मच नाही, आमचा धर्म कोणता आहे तेच आम्हाला कळालं. बाबासाहेबांनी बौद्ध होण्याच्या अगोदर महाराजांच्या जे महार परिषदा घेतल्या तशाच बाबासाहेबांनी त्याच्यानंतर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मान परिषदा घेतली. त्यावेळेस मान शब्द होता. महात्माला मान हे 12 वाघमारनं आणलेला मास्तर म्हाताऱ्याला मान म्हणाले. हे मान परिषदा बाबासाहेबांनी घेतल्या होत्या आणि 11 परिषदा घेतल्या होत्या. त्यांनी उद्गार या ठिकाणी केली की मला जर मुलगी आहे तर ती दिली असती, कारण अस्पृश्याला मुलगी देणं हे का फार मोठं काम आहे. एका अस्पृश्यानं दुसऱ्या अस्पृश्याला मुलगी देणं किंवा तिची मुलगी करणं हे काय जगातलं काय आठवं आश्चर्य नाही राहू शकत. कॉमन बाब आहे. बरोबर. हे काय फार मोठी गोष्ट नाही. याचा काही म्हणजे अभिमान बी असला नाही पाहिजे, याच्याविषयी काय द्वेषही नसला पाहिजे. या दोन्ही गोष्टी. दुसरं आहे बाबासाहेबांनी ज्या काही 3 मूलभूत गोष्टी दिल्या. एक बाबासाहेबांनी दिला बौद्ध धम्म, दुसरं बाबासाहेबांनी दिली बौद्ध धम्म म्हणजे भारतीय बौद्ध महासभा दिली. त्याचबरोबर बाबासाहेबांनी समता सैनिक दल दिलं आणि एक रिपब्लिकन विचार दिला. त्याला तुम्ही जे आहे ते शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणू शकता. तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी समता दलाचा जो प्रमुख होता राष्ट्राचा तो खिल्लारे नावाचा मातंग तरुण जो होता त्याला बाबासाहेबांनी जे आहे ते समता दलाचा स्थापनेचा प्रमुख राष्ट्राचा केलं. राष्ट्रप्रमुख मी म्हणाल म्हणून नाही, तुम्ही खंडा आहे, तुम्ही वाचू शकता. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अण्णाभाऊंचं चरित्र जे आहे मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे. अण्णाभाऊंचे पहिले चरित्रकार कोण आहेत सांगा बरं? शंकर भाऊ साठे. अण्णाभाऊंचे भाऊ यांनी पुस्तक लिहिले माझे भाऊ अण्णाभाऊ. तुम्ही सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आपल्यासाठी महत्वाचं अण्णाभाऊंना औरंगाबादच्या एका विद्यापीठानं PhD डॉक्टरेट मानद पदवी दिली. आपण अण्णाभाऊंना डॉक्टर बोलतो. डॉक्टरांच्या पलीकडे अण्णाभाऊंचं कर्तृत्व आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे याच्यासाठी आंदोलन झालं. मुंबई विद्यापीठाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. आता आपले आंदोलन काय होते? आरक्षणाचे वर्गीकरण. वर्गीकरणावर 5 मिनिटं बोलतो थांबतो. आता मला सांगा क्रिमिलियरचा मुद्दा तर लागूच होऊ शकत नाही SC ST ला. कारण विषय कसा आहे की आपण गरीब होतो म्हणून आपल्याला आरक्षण मिळालं नाही. आपण अनटचेबल होतो, अस्पृश्य होतो, सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नव्हतो, आपल्याला संपत्ती राखण्याचा अधिकार नव्हता, आपल्याला जमीन राखण्याचा अधिकार नव्हता आणि आपल्याला 4 चौघामध्ये फिरण्याचा, पाणी पिण्याचा असा कोणताही अधिकार नव्हता. जे जनावरांना जे अधिकार असतात ते सुद्धा अधिकार आपल्याला अस्पृश्य म्हणून नव्हते. म्हणून आपल्याला समानतेच्या न्यायाच्या दृष्टिकोनातून प्रतिनिधित्वासाठी आपल्याला आरक्षण मिळाले. ऍक्च्युली तो प्रतिनिधित्व आहे. म्हणजे 100 पैकी 13 लोक अस्पृश्यांचे हे असतील, त्यांचे प्रतिनिधी असतील. आता मला सांगा एक जागा आहे नांदेड पोलीस मध्ये SC एक जागा आहे आणि तिथं 3-4 स्पर्धक आहेत. एक मातंग समाजाचा, एक भंगी समाजाचा, एक सांबार समाजाचा आणि एक मार समाजाचा. तर सगळ्यांचे कास्ट सर्टिफिकेट करतात ना. धर्माला काय कोणी विचारत नाही. 14 जण आले, जागा एकच आहे. आता मला सांगा 100 मीटरची ती पळण्याची स्पर्धा आहे. 100 मीटर मध्ये जो पहिला येईल त्याला जास्त मार्क मिळतील. बरोबर आहे चुका? त्याच्यानंतर रायटिंग लेखी परीक्षा आहे. लेखी परीक्षेमध्ये ज्याला मार्क मिळतील त्या तो तिथं सिलेक्ट होईल. बरोबर ना? 100च्या जागी 1000 मीटर पळेल. जो 1000 मीटर पळेल तो पहिला येईल, त्याला मार्किंग पडतील म्हणजे त्याच्या सेकंड मिनिटनुसार. त्याच्यानंतर तो लेखी परीक्षा देईल. लेखी परीक्षेमध्ये काय झालं? त्याच्यामध्ये कोणावर अन्याय झाला आपण असं कसं म्हणू शकतो? मैदान सेम आहे, रनिंग सेम आहे, राईट रेस सेम आहे. बरोबर. म्हणजे ज्या 13 जागेसाठी आपण संघर्ष करायलो तिथं आपण जर समजा 4-4चे जर 3 वर्ग केले, 4-1-4 4-4 12 5-4-4 असं जर वर्ग केला तर आपण 5 साठी किंवा 4 साठी आपणच भांडणार आहोत. कोण भांडणार आहोत? मार, मान, सांबार, बंदी. कारण ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही अशी जाती सांगतो मी तुम्हाला माहिती आहे नसते. ढेगू जात आहे माहिती का तुम्हाला?
59 जातीमध्ये आता गुगल सर्च करा, माझं भाषण झालं. ढेगू मोगू नावाची जात आहे, जिला काहीच मिळालं नाही, जिला काहीच मिळालं नाही, जिची माणसं भेटत नाही. मी गेल्यावर गुगलवर सर्च करा किंवा आता का 59 जाती काढा, त्या 2 जाती आहेत की नाही बघा. विषय असा आहे की ह्या वर्गीकरणामध्ये जर आपण फसलो, हा अजेंडा कोणाचा सांगतो तुम्हाला वर्गीकरण, हा नागपूरच्या हेडक्वार्टर मधून आलेला अजेंडा. ह्या अजेंड्याचं काय म्हणणं आहे की भाई ज्या बौद्ध सोडून ज्या अस्पृश्य जाती आहेत, तर त्या अस्पृश्य जातींना धर्माचं आपू द्यायची आणि एक वोट बँक तयार करायची, एवढंच त्यांचं गणित आहे. बाकी काही गणित नाही. त्यांना तुमच्या प्रश्नांशी काही गणित नाही. असलं असतं तर मुंबई विद्यापीठाला 5 वर्ष झालं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता ना, 2.5 वर्ष झाला उपमुख्यमंत्री राहून त्यानं चालवलं. 7.5 वर्षामध्ये का दिलं नाही त्यांनी? का प्रस्ताव पाठवला नाही अण्णाभाऊंना भारतरत्न द्या? का त्यांनी मुंबई विद्यापीठाला? मोठी गोष्ट आहे काय? सावित्रीबाई फुले विद्यापीठ झालं ना पुण्याचं, काय मोठी गोष्ट आहे? प्रश्न आहे की प्रश्न सोडवायचे नाही, प्रश्नांचा गुंतागुंत करायचं